श्री विनायक दामजी, तसं बघायला गेलं तर निवड चाचणी स्पर्धा आहे. आपण एखाद्या खेळाडूची तारीफ करू शकत नाहीये, पण एक खेळाडू आहे त्याला मी खरोखर स्टेजवरती बोलवणार आहे. मॅच स्टार्ट व्हायच्या आधी शंकर गडई. शंकर बेटा, तू व्यासपीठावरती यायचं आहे. शंकर गडई, धीरज शर्मा जी, आपकी जानकारी के लिए आमचे जेवढे मंडळी आहेत त्यांच्या माहितीसाठी शंकर तू यायचं आहे. समीर जी, धीरज जी मैं आपके लिए हिंदी में बोलूं? अब देखिए धीरज जी, ये शंकर गडई है. हे शंकर गडई, शंकर तिथे बघायचं आहे, कारण की मला माहित आहे की बालेवाडीचा हा स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, याचे छप्पर उडतील एवढे टाळ्या तुझ्यासाठी वाजणार आहेत. धीरज शर्मा साहब, बात ऐसी है कि ये शंकर गडई आर्मी में जॉब करता था, तो थोड़ी मी सुद्धा म्हणजे भावुक झालेलो आहे. शंकर, कैंसर जैसे दुर्धर बीमारी से ये बच्चा जूझा. आर्मी की नौकरी इसने छोड़ दी, लेकिन हिम्मत जरा भी हारी नहीं है. और शंकर गडई आज देखिए ना कितना बड़ा, बहुत सारे मोटिवेशनल स्पीकर रहते हैं जो मोटिवेट करते रहते हैं. थोड्या रेसिपी आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचे, हात उंच करून टाळ्या वाजूया शंकरसाठी. आणि तेव्हा शपथ सांगतो की शंकर हा 1 नंबर क्रीडांगणापर्यंत जाईपर्यंत त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. शंकर प्लीज, गॉड ब्लेस यू डिअर, जोरात टाळ्या वाजवत राहूया. शंकर गडई, तू छत्रपती शिवाजी महाराजांचा औलाद आहेस, तू आमची शान आहे आणि देशाचा अभिमान आहे. शंकर गडईसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजूया. शर्मा जी, ऐसी बात होती नहीं है, बहुत मुश्किल बात है. देखिए इन सब बीमारी से उभर के कोई बच्चा कबड्डी के मैदान में, कबड्डी इंजरी प्रोन गेम है, इसमें अगर नाम कमाता है हमारे लिए, महाराष्ट्र के लिए, देश के लिए और आप जैसे राजनीति में काम करने वालों के लिए बहुत बड़ी ये मोटिवेशन है, बहुत बड़ा मोटिवेशन है. शंकर, गॉड ब्लेस यू डियर. आणि मी समीर आपणास विनंती करतो. समीर जी को हम भूल ही नहीं सकते शर्मा साहब, क्योंकि समीर साहब इतने अच्छी तरह से इस प्रतियोगिता का संचालन कर रहे हैं. हम लोग तो बहुत ही खुश हैं और सौभाग्यशाली वो होते हैं जिन्हें ऐसे पिता मिलते हैं, बाबूराव चांदेरे जैसे. और बाबूराव चांदेरे जी को भी गर्व नहीं करना चाहिए, क्योंकि ये भी भाग्यशाली है कि समीर और किरण जैसा बेटा इनको प्राप्त हुआ है. ये बहुत बड़ी बात है. तो मी समीर यांना विनंती करतो, सर्व मान्यवरांना अतिशय सन्मानाने आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर घेऊन चालायचं आहे. अहमदनगर आणि पुढे ग्रामीण संघाचा परिचय करून द्यायचा आहे. बिल्कुल बिल्कुल. दत्ता मामा कळमकर, आपण सुद्धा बरोबर राहायचं. या प्लीज. प्रशांत दादा कदम, आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचे. मंगलजी पांडे सर, आपल्याला सुद्धा विनंती आहे. दत्तात्रय कांबळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष युवासेना. दादा प्लीज, आपण विनंती असतात की आपण शिवप्रतिमेला पुष्प अर्पण करायचं. क्षितिज शर्मा यांच्याकडून शिवप्रतिमेला माणसाचे आरोग्य दैवत यांना पुष्प अर्पण होताना
कॅप्टन अहमदनगर, टीम कॅप्टन पुणे ग्रामीण सुलतान डांगे, शंकर गदाई. परत एकदा कोण जिंकणार? कोण जिंकणार? कम ऑन, एकदा उद्या पुणेसाठी. पुणे पुणे पुणे. ओके चलो मग नगरसाठी. नगर 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 नगर. पुणे 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 पुणे. नगर नगर नगर. पुणे पुणे. चला एकत्र आपण एक वर्ड बोलूया का मग? कबड्डी 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 कबड्डी. बोला की कबड्डी 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 Come on, पुणे का नगर, पुणे का नगर, पुणे का नगर. आवाज असा गुंजत राहिला पाहिजे, टाळ्या अशाच वाजत राहिल्या पाहिजे. शिट्ट्या बोंग्या आहेत का? आपण एवढंच करूया की महिलांच्या सामन्याला जरा पण डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. पुरुषांच्या सामन्याकरिता जे सामनाधिकारी आहेत सरपंच श्री श्रेयस चव्हाण मुंबई उपनगर, पंच म्हणून श्री अनिल रायगड, श्री लक्ष्मण बेळाले लातूर, गुणलेखक म्हणून श्री मयूर पवार पालघर, सहायक गुणलेखक म्हणून श्री कल्पेश जेमसे रायगड, श्री राजाराम येजरे मुंबई शहर, तिसरी चढाई श्री संदीप चव्हाण मुंबई उपनगर आणि बदरवरती श्री विजय जठार अहमदनगर हे काम पाहतात. मी पुरुष संघासाठी अंतिम फेरीसाठी जे सामनाधिकारी आहेत त्यांना सुद्धा गुड लक म्हणतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व सामने खेळवलेले आहेत. आता फक्त अंतिम फेरीचा सामना सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना आहे, त्याच्यासाठी आपण तयारीत राहायचं आणि मस्तपैकी सामना खेळवायचा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. विकास अलगी आणि सहकारी अलगी ग्रुपसाठी एकदा टाळ्या वाजवा ना. एवढं सुंदर अलगी वाजवतात तुम्ही लोक. पुण्याचे लोक कंजूस नसतात नक्की 100%. आपल्याकडे परत वाजवणार ना. धन्यवाद.
पॉइंट रत्नागिरी. एक मिनिट सांग रितीच्या वॉकीवरती रित्याला बोलायला सांग. हो मग त्याला त्याच्या वॉकीवरती बोलायला सांग. उठ आणि सांग त्याला. अरे रित्या बघ ना. अंतिम सामन्यामध्ये चारही संघांना मध्यंतराच्या पहिले एक रिव्ह्यू, एक DRS आणि मध्यंतरानंतर एक DRS. जर तुमचा DRS सक्सेसफुल झाला तो DRS तुमचा कंटिन्यू राहील आणि अनसक्सेसफुल झाला तर तुमचा DRS कॅन्सल होईल. तर प्रशिक्षक व्यवस्थापक व कर्णधार म्हणजे आपण नोंद घ्यायची. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये कोणी उभं राहायचं नाही आहे. जे आमचे फोटोग्राफर्स आहेत ते स्पोर्ट्स वोटचे प्रतिनिधी आहेत त्यांनी मुव्हिंग करायचं. स्पोर्ट्स वोटच्या माध्यमाने स्पोर्ट्स वोट ॲपच्या माध्यमाने संपूर्ण जगभर ही कबड्डी स्पर्धा दाखवण्यात येत आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. डी फोकसचे दिनेश गाडीगावकर उत्कृष्ट फोटोग्राफीचे काम ते आणि त्यांची टीम सांभाळत आहे. श्री शैलेश सावंत आपण व्यासपीठावरती या. शैलेश सावंत.
पॉइंट पुणे. पुणे का नगर पुणे का रत्नागिरी श्री विश्वनाथजी पाटोळे आपणास विनंती राहील. शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सदस्या श्रीमती मोहिनी जोग चाफेकर यांचा आपण सन्मान करावा. शिवछत्रपती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रासाठी अनेक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. विश्वनाथजी पाटोळे. त्या विरूला गाण्याला पाणी न्यायला सांगितलं. आम्ही इकडनं तो बोलवतो. विरूला फोन लावू गाण्यात त्याच्याकडे वॉकिंग आहे. मॅच बघायला तिकडे गेलो मला. ए गण्या 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 बघते मॅडम तिथे श्री भाऊसाहेब चाकणकर आपणास विनंती राहील. शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी कबड्डी खेळाडू त्याचबरोबर कबड्डी संघटनेचे सदस्य संगीता कोकाटे यांचा आपण सन्मान संघटन समितीच्या वतीने करतो. लाईट येते हो त्याच्यावर म्हणून असं करतो. लाईट गेला की समोरची लाईट येते.
Number 10, green card, Chelsea pulling. अहमदनगर जिल्ह्याचं राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळण्याचं हे तिसरं वर्ष आहे. 69वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा काल भिवंडी ठाणे येथे झाली. मुंबई शहराला पराभूत करून 5-5 चढाईमध्ये पराभूत करून पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद प्राप्त केलं. 70वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा अहमदनगर येथे मुंबई शहराबरोबर गोल्डन गेटमध्ये अहमदनगरचा पराभव झाला. त्यांना उपविजेतेपदावरती समाधान प्राप्त करावं लागलं. आणि आज पुण्यामध्ये 71वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2024 पुणे ग्रामीण संघाबरोबर अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे अहमदनगर जिल्ह्याची. पुणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर आज पुणे ग्रामीण संघ पहिल्यांदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये वरिष्ठांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पात्र ठरलेले आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन आम्ही करतो. अहमदनगरचे प्रशिक्षक, पुणे ग्रामीणचे कोच प्रशिक्षक, तुम्हाला सुद्धा अभिनंदन. पुणे या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ख्याती राहिलेली आहे आणि त्याचे सर्व आपण साक्ष आहात की प्रत्येक प्री क्वार्टर फायनल पासून प्रत्येक सामना अतिशय सुरक्षित खेळला गेलेला आहे. शेवटच्या सिटीपर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत रिझल्ट कोणाच्या बाजूने झुकणार हे कधीच कळत नव्हतं. आणि आजही हा जो अंतिम फेरीचा सामना आहे, डेफिनेटली तिसऱ्यांदा अहमदनगर अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि पुणे जिल्ह्याची विभागणी झाल्यानंतर पुणे ग्रामीण पहिल्यांदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. नुकताच आपल्या नगरीत पाटणा पवार यांचा आगमन होत आहे. वेलकम दादा सतीश संघ बाबा संदेश सोशल फाउंडेशन पूर्ण जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने पाटणा आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सर, वेलकम. डायरेक्ट ट्रायपॉडच वाईड हम रायडर चेंज करतो. ही स्पर्धा ज्या नावाने घडवली जाते
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांचा नुकताच या मंचावरती आगमन होते. क्रीडा विनंती असणार जोरदार टाळ्यांनी पार्थदादाचं एकदा स्वागत करत आहे. वेलकम दादा, वेलकम वेलकम. युवकांचे प्रेरणास्थान, युवकांना नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करणारे, मार्गदर्शन करणारे, क्रीडावरती त्यांचं नितांत प्रेम आणि विशेष करून कबड्डीवरती ते अतिशय आदर प्रकट करत असतात. कारण की उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्येच कबड्डी ही वाढलेली आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वप्रथम 1 करोड रुपये देण्याचा जो पुरस्कार जाहीर केला तो आपल्या कबड्डीला दिला. ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. आणि उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार साहेबांचे सुपुत्र पार्थदादा पवार आपण इथे उपस्थित झालेला आहे. आम्हाला नवचैतन्य संजीवनी प्राप्त झालेली आहे. पार्थदादा, आपले हार्दिक स्वागत आहे. पुणे. माननीय पार्थदादा पवार यांच्या माहितीसाठी महिलांचा जो सामना आपल्या समोर क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू आहे तो आहे पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळण्याचा मान पटकावलेला आहे. आणि पुरुषांचा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर पुणे ग्रामीण विरुद्ध अहमदनगर असा सुरू आहे. पुणे जिल्ह्याचे 3 विभागामध्ये विभागणी झाली. पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन याच्यासाठी करतो. आणि पार्थदादा, तुमच्या माहितीसाठी 3 विभाग होऊन सुद्धाही पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या संघाने मेडल टेलीमध्ये या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. असा हा जो पुणे जिल्ह्याचा जो कबड्डी संघ आहे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर, अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संघाने केलेली आहे. ऑलमोस्ट मी ऑब्विसली सांगतो याला श्रेय श्री बाबूरावजी चांदेरे यांचं. कारण की इंडोर स्टेडियममध्ये मॅक्सिमम सराव करून घेतला आणि त्यामुळेच आज हे 3ही गट मेडल टॅलीमध्ये आलेले आहेत. पुणे ग्रामीण महिलांचा संघ अंतिम फेरीसाठी, पुणे ग्रामीण पुरुषांचा संघ अंतिम फेरीसाठी. ही गोष्ट अभिमानास्पद आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तमाम यशस्वी पदाधिकारी, अभिनंदन तुमचं. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे तमाम कार्यकारिणी सदस्य, अभिनंदन तुमचं. आणि जे कोच, प्रशिक्षक, व्यवस्थापक, मॅनेजर्स जे त्यांच्या मागे खंबीर उभे राहिले, त्यांच्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स करून त्यांचा वेळ काढून घेतला आणि तो वेळ संपूर्ण खर्ची घातला प्रॅक्टिससाठी, सरावासाठी. आणि तो रिझल्ट आज या 71व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. माननीय शंकररावजी साळवी साहेबांच्या जन्मदिनानिमित्त 24वा महाराष्ट्र कबड्डी दिन 15 तारखेला सेलिब्रेट करण्यात आलं. राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 31 जिल्हे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये 31 जिल्हे, अनेक सामनाधिकारी, अनेक मान्यवरांची उपस्थिती. हा जो लवाजमा एक हाती त्यांनी श्रीकृष्णासारखा एक बोटावरती ज्यांनी पर्वत सांभाळलं ते माननीय श्री बाबूरावजी चांदेरे हे सुद्धा अभिनंदनाचे पात्र आहेत. आम्हा सगळ्याला आशास्थान, आम्हा सगळ्यांचे श्रद्धास्थान आणि कबड्डीवरती नितांत प्रेम करणारे त्यांचे सुपुत्र समीर आणि किरण आणि त्यांच्या धर्मपत्नी सरलाताई आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी समीर आणि किरणच्या यांना सुद्धा फार मोठा
जो फॅमिली आहे चांदेकर कुटुंब, चांदेरे कुटुंब. रत्नागिरी ख्यातनाम कबड्डी खेळाडू छत्रपती पुरस्काराचे मानकरी सायली केरीकाळे आणि स्नेहल शिंदे आपण व्यासपीठावर घेऊया. पुणे जिल्ह्याला कबड्डीमध्ये ज्यांनी वैभवाचे दिवस दाखवले स्नेहल शिंदे, सायली केरीकाळे आपण कुठे व्यासपीठावर. रत्नागिरी सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. पुणे 21 रत्नागिरी 14. आदरणीय पार्थदादा पवार यांना माझी विनंती आहे. सायली केरीकाळे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी, एशियन गोल्ड मेडलिस्ट व्यासपीठावरती आहे. आपण करावायची आपण पार्थदादा पवार. सायली बेटा पुढे यायचंय. तू महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. देशासाठी सुद्धा तुम्ही भरीव कामगिरी केलेली आहे. शिवछत्रपती पुरस्कार तुला अतिशय प्रतिष्ठेचा महाराष्ट्राचा प्राप्त झालेला आहे. एशियन गोल्ड मेडलिस्ट सायली केरीकाळे हिचा सन्मान आदरणीय पार्थदादा पवार यांच्या शुभ असतो. यानंतर शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी स्नेहल शिंदे साखरे. स्नेहल, आपण सुद्धा पुण्यासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे. आपलं अभिनंदन स्नेहल. गॉड ब्लेस यू डियर. आदरणीय पार्थदादा पवार आपले धन्यवाद. माननीय बाबूरावजी चांदेरे, आमचे लाडके अध्यक्ष महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे श्री अजितदादा पवार, महाराष्ट्र स्टेट समीरजी, तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डची जी कबड्डीमध्ये खेळाडू भरती सुरू झाली ती माननीय दादांच्या लीडरशिपमुळे, त्यांच्याच कुशल मार्गदर्शनाखाली झाली. रत्नागिरी लास्ट 3 मिनिट्स टू प्ले. माननीय बाबूरावजी चांदेरे साहेब, उद्या गुरुपौर्णिमा आहे. माननीय बाबूरावजी चांदेरे साहेब, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्ही अनेक कबड्डी खेळाडूंचे गुरु आहात. त्यापैकी आत्माराम कदम तुमचा आयुष्यभर ऋणी राहील. सचिन शिंदे, अक्षय जाधव हे आयुष्यभर तुमच्या कर्जामध्ये आहे. आणि अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घडवलेलं आहे. अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घरून आणून त्यांची आर्थिक परिस्थिती डाऊन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना स्थैर्य प्राप्त करून दिले. आणि गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून बाबूरावजी चांदेरे साहेब, आपल्याला माझी विनंती की आपण व्यासपीठाच्या पुढे यायचे. हे तुमचे शिष्य जे आज म्हणतात पिताजीचे बाळ, गुरूंचा सत्कार.
अरे तुला काय द्यायला पाहिजे मला काय देतो त्यामुळे तुम्ही नीट करा युवकांचे प्रेरणास्थान आदर्शस्थान श्रद्धास्थान आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष ज्यांनी कबड्डीसाठी खरोखरच अभूतपूर्व कामगिरी केली संपूर्ण देश त्यांचं सदैव ऋणी राहील आणि खास करून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री पार्थदादा पवार साहेब इथे या स्पर्धेला पारितोषिक वितरण समारंभासाठी आलेले आहेत मी संघटन समितीच्या वतीने आदरणीय बाबूरावजी चांदेरे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री मंगलजी पांडे सर्व मान्यवर यांना विनंती करतो पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे तमाम यशस्वी पदाधिकारी वासंतीजी बोर्डे मॅडम शकुंतलाजी खटावकर मॅडम या सर्वांना माझी विनंती राहील आम्हा सगळ्यांचे आशास्थान तरुणांची श्रद्धा माननीय श्री पार्थदादा पवार साहेबांचा सत्कार आपण पुणे जिल्हा कबड्डी संघटना सतेज बाणे आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करावं पार्थदादा खरोखरच तुम्ही आलात या पारितोषिक समारंभाची उंची वाढलेली आहे तरुणांचे तुम्ही चैतन्य स्थान आदर्शस्थान श्रद्धास्थान माननीय पार्थदादा पवार आपले मनापासून आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आपण एवढा वेळ खर्च करून इथे आला 71वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला आपल्यासारखा युवकांसारखा एक प्रमुख पाहुणा लाभला हे आमचं भाग्य आहे गुरुवर्यांचा सत्कार उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमाचं औचित्य साधून आज त्यांचे अनेक शिष्य आहेत खरोखरच अनेक गरीब खेळाडूंना ज्यांनी स्थैर्य प्राप्त करून दिले अनेक कबड्डी खेळाडूंना ज्यांनी खरोखरच म्हणजे एक गार्डियन म्हणून एक पिता म्हणून ज्यांनी खांद्यावरती हात ठेवला असे आदरणीय गुरुवर्य श्री बाबूरावजी चांदेरे साहेबांचा इथे सत्कार गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून उद्या गुरुपौर्णिमा आणि आज इथे त्यांचा इथे सन्मान त्यांचे शिष्य करू इच्छितात आत्मारामजी कदम सचिन शिंदे अक्षय जाधव हे सर्व युवराज धनकुडे संतोष कळमकर अनेक असंख्य खेळाडू आहेत ज्यांना खरोखरच बाबूराव चांदेरे साहेबांनी मदत केलेली आहे कबड्डी खेळाडू घडवलेले आहेत आणि पुण्यामध्ये कबड्डी रुजवणे फुलवणे आणि वाढवण्याचं काम या घडीमध्ये जे करतात ते आदरणीय बाबूराव चांदेरे साहेबांनी इथे यथोचित त्याचा सन्मान त्यांचे शिष्य मंडळी करणार आहेत सत्य संघाचे समस्त खेळाडू पुणे शहर नंदुरबार पुरुष विभाग महिला गट पालघर व पिंपरी चिंचवड पुणे चारही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे श्री बाबूरावजी चांदेरे साहेबांचं पद्य पूजन त्यांच्या शिष्यांच्या वतीने अनेक खेळाडू त्यांनी घडवले अनेक आपण चारी संघ किरण मगर आपण